नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालून मिरच्या। त्याच्याकरता घेतले मी 7-8 मिरच्या। आता मी मिरची कापायला घेते। एका मिरचीचे 4 तुकडे करायचे आहेत आपल्याला। अशा प्रकारे सर्व मिरची मी कापून घेते। या मिरच्या जास्त चवीला तिखट नाही आहेत, त्याच्यामुळे छान लागतात। आता मिरची करायला सुरुवात करते। कढई माझी तापली आहे। 2 चमचे तेल टाकते। जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे। हळद, कढीपत्ता चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे। नंतर मिरची टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मिरची शिजण्याकरता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं आहे। चांगलं परतून घ्यायचं पाणी टाकून। आता झाकण ठेवून आपल्याला यांना चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत। वाफेमध्ये या मिरच्या चांगल्या छान शिजल्या जातात। नीट वाफल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला अधूनमधून या मिरच्या चेक करत राहायचे आहेत। आपल्या ह्या मिरच्या चांगल्या शिजत आल्या आहेत। याच्यात मी घालून घेते आता 2-3 चमचे पीठ। पीठ टाकून चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय। तुम्हाला जास्त पिठाळ मिरच्या पाहिजे असल्यास याच्यात तुम्ही जास्त डाळीचं पीठही घालू शकतात। याच्यात थोडं पाणी घालून चांगलं परतून घेते आणि याला आता चांगली एक वाफ येऊ देते। थोडं मीठ घातलंय, वरून थोडी कोथिंबीर चांगलं परतून घ्यायचं एकजीव होईपर्यंत। ठेवायचं 2 मिनिटाकरता वाफवून घ्यायचं। परत थोडी कोथिंबीर घालायची। जास्त कोथिंबीर घातल्यावर यांना छान चव येते। ही कढईला खरड लागली ना, ती पण तेल घालून खूप छान लागते। अशा प्रकारे ह्या मिरच्या रेडी झाल्या आहेत। अशा प्रकारे डाळीच्या पिठापासून बनवलेल्या मिरच्या वरण भातासोबत, भाकरी पोळी सोबत तेल टाकून खूप छान लागतात। तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा कशा झालेत ते। आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।